नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आपण पाहताय महाराष्ट्राचा पुढारी। बीडमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी। बीडमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा जी.आर. जाळण्यात आलेला आहे। 1994चा जी.आर. ओबीसीचा जी.आर. जाळण्यात आलेला आहे। मराठा समन्वयकांनी ओबीसीचा जी.आर. जाळलेला आहे आणि आपण पाहता या ठिकाणी महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे। बीडमध्ये ओबीसींच्या विरोधात मराठा आक्रमक झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी ते जी.आर. जाळण्यात आलेला आहे। प्रत्यक्ष पहा या ठिकाणी मराठा समन्वय गंगाधर काळकुटे काय बोलतायत या ठिकाणी। 23 मार्च 1994च्या जी.आर. आज आम्ही इथं जाळलाय, तो फाडलाय आणि बेकायदा आरक्षण मराठ्याच्या वाट्याचं ओबीसी समाजाला दिलं। ते आमच्या हक्काचं आरक्षण होतं, ते आमचं दिल्यामुळं आम्ही तो जी.आर. जाळलाय आणि आमचा जी.आर. याच्या आधी आणि आजही हा जी.आर. रद्द करा म्हणून काही मंडळ इथं येत आहेत। त्यांच्या त्या कृतीचा निषेध म्हणून आम्ही हा जी.आर. जाळलाय। याचा निषेध आम्ही केलाय की इथं येऊन मराठा समाजाच्या जी.आर.ला विरोध करायचा, संविधानिक पदावर बसायचं, मंत्रिपदाचा लाभ घ्यायचा आणि मराठ्याला विरोध करायचा, 50% वरच्या आरक्षणाला विरोध करायचा, 50% आतल्या आरक्षण विरोध करायचा। ही भुजबळांची कृती आहे आणि त्या कृतीचा निषेध आहे। आम्ही कोर्टात सुद्धा ह्या 94च्या जी.आर.ला आमचे लोक गेले, त्यात नव्यानं आम्ही आता सुनावणी घेण्याची मागणी करू। पाहता या ठिकाणी गंगाधर काळकुटे म्हणतात की या ठिकाणी छगन भुजबळ हे जे आहेत तर त्यांची विकृती आहे। या ठिकाणी या विकृतीतून त्यांनी आमचं जे मिळालेलं मराठा समाजाचं जे आरक्षण आहे तर ते घालवण्यासाठी या ठिकाणी हे सभा घेत आहेत। महाएल्गार सभा जी आहे तर ती आमच्या विरोधातली सभा आहे। परंतु या ठिकाणी हा 1994ला जे आरक्षण घेण्यात आलेलं होतं तर हेच चुकीचं आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही हा जी.आर. जाळतोय या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आत्ताच्या घडीची नवीन ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी येत आहे। गंगाधर काळकुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आपण पाहताय की मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ते या ठिकाणी चर्चा करतायत की या ठिकाणी हा जो जी.आर. आहे तर तो आम्ही ह्या जी.आर.चा निषेध करतोय, हा जी.आर. आम्ही जाळतोय। हा या ठिकाणी महाएल्गार सभेच्या माध्यमातून हे मराठा आणि ओबीसी हे आंदोलन तापवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या ठिकाणी ह्या अशा कुठल्याही प्रकारच्या विकृती ज्या आहेत तर ते मराठा आंदोलक खपून घेणार नाही। आणि या ठिकाणी आम्ही 1994च्या जी.आर.चा पण निषेध करतोय आणि हा जी.आर. जो आहे तर तो जाळतोय। या ठिकाणी आम्हाला हा जी.आर. मान्य नाही, तर या ठिकाणी आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे शासनाने ते अधिकृत आहे असंही ते सांगतायत। या ठिकाणी मराठा समाज हा बीडमध्ये आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आणि त्यातून ह्या आक्रमकतेने जे गंगाधर काळकुटे जे आहेत तर त्यांना अटक पोलिसांकडून करण्यात आलेली आहे आणि त्यातून हा 1994चा जी.आर. जो आहे तर तो त्यांच्याकडून त्याचा निषेध म्हणून तो जाळण्यात आलेला आहे। सर्व मराठा आंदोलक जे आहेत तर ते बीडमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। महाएल्गार सभा जी आज बीडमध्ये होते तर या महाएल्गार सभेच्या विरोधात हा 1994चा जी.आर. जाळण्यात आलेला आहे आणि हा जी.आर. जाळल्यानंतर हे बीडमधले जे तापलेलं वातावरण आहे तर ते कुठंतरी या ठिकाणी शांत करण्यासाठी पोलिसांनी मराठा समन्वय गंगाधर काळकुटे यांना ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी हे आणखीन वातावरण चिघळू नये। मराठा ओबीसी वाद जो आहे तर तो अधिक गंभीरपणे या ठिकाणी हा जो काही वाद आहे तर तो कुठंतरी शांत व्हावा या ठिकाणी ह्याच्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।